नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, कारण की बहुतेक जणांचे खूप कमेंट्स येत आहेत, पण प्रत्येक कमेंट्सला उत्तरं देणं मला जमत नाही। तर म्हटलं चला एक व्हिडिओज बनवूया ह्या सगळ्यावरती आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकूया। तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवते ज्या माझ्या मी 5 गाऊन तुम्हाला बोलले होते कट केले, पण लाईटीमुळे काही झाल्या नाहीयेत, तर त्या शिवून झालेल्या आहेत सगळ्या गाऊन। दाखवते, या सगळ्या झाल्या आहेत। 5च्या 5ची गाऊन मी काल ह्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि त्यानंतर आज काम करण्यासाठी ह्या गाऊन कट सुद्धा करून ठेवलेले आहेत। तर आता या 3 गाऊन आहेत, या 2 गाऊन आहेत, 5 गाऊन आहेत आणि ही एक आहे 6 गाऊन। तर या मला आज कंप्लीट करायच्या आहेत आणि आता तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला सुद्धा मी सुरुवात करते। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो मी कपडा कुठून घेते। तर मी कपडा जो आहे हे बाटिकचे कपडे जे आहेत ते दादरला जाऊन घेते। दादरला मी ज्या दुकानातून घेते त्या दुकानाचं नाव आहे वैभव ट्रेंडिंग, पण भरपूर दुकानं आहेत तिथे। तुम्ही प्रत्येक दुकानामध्ये जाऊन चौकशी केली, तुम्हाला जिथे परवडेल तिथे घेतलं तरी चालेल। तर मी पर्सनली वैभव ट्रेंडिंग मधूनच घेते। दुसरी पण बहुतेक दुकानं आहेत त्याच्यामध्ये जाऊन घेतलं तरी चालेल, तुम्हाला जिथे रेट कमी वाटेल, जिथे तुम्हाला परवडेल तिथून घेतलं तरी चालेल। मला जवळच्या जवळ वैभव ट्रेंडिंग दुकान वाटतं, कारण की एवढे भरपूर पीस मला पुढनं आणणं पॉसिबल होत नाही आणि रिक्षा बोलते सॉरी टॅक्सीवाले वगैरे पण येत नाहीत दादर स्टेशनपर्यंत पुढे गेल्याच्या नंतर, मग ते आपल्याला खांद्यावरूनच आणावे लागतात। मी काल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं मी कशी खांद्यावरून आम्ही 2 जण घेऊन येतो, तर तसेच ते आणावे लागतात। त्याच्यामुळे मी जवळच्या जवळ वैभव ट्रेंडिंग मधूनच घेते। त्याच्यानंतर कपडा कितीला मिळतो, आता प्रत्येक दुकानात कपड्याचा रेट वेगवेगळा आहे, तुम्ही तिथे गेल्यावरती तुम्हाला समजेल कपडा कितीला मिळतो। जे प्रिंटेड कपडे आहेत ते 200 पर्यंत मिळतात, जे बाटिकचे कपडे आहेत ते 250, 280, 300 या रेंजमध्ये मिळतात। तुम्हाला जिथे स्वस्त मिळतील तिथून तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर मोठ्या पाण्याचा कपडा कितीला मिळतो, तर मोठ्या पाण्याचा कपडा हा मला सुद्धा माहित नाही साधारणपणे कितीला मिळतो, पण मी मागे एकदा आणला होता तर तो कपडा मला 350ला पडला होता आणि त्याच्यामध्ये शिवून वगैरे मार्जिन वगैरे काढायला आपल्याला जमत नाही, त्याच्यामुळे मी मोठ्या पाण्याचा कपडा ठेवत नाही। म्हणूनच मी सांगते की मी जे गाऊन शिवते, मी जे पीस आणते त्याच्यामध्ये शेवटची 40 चेस्ट असलेली गाऊन होते, त्याच्यावरती होत नाही। आणि मी त्याच्यावरती जर माझ्याकडे कोण आलं तर मी त्यांना सांगते की नाही होणार म्हणून, कारण की जरी चेस्टचा भाग आपण ऍडजस्ट केला तरी हिपला त्यांना टाईट बसतं ती गाऊन, त्याच्यामुळे सरळ मी नकार देते नाही म्हणून माझ्याकडे तुमच्या साईजची गाऊन नाही आहे त्यांना सांगते। मोठ्या पाण्याचं कापड मी नाही घेऊन येत, कारण की कसं होतं मोठ्या पाण्याचा कापड जरी आपण आणला तरी त्याची फक्त लेंथ जी असते, पन्हा जो असतो तो मोठा असतो, म्हणजे ह्याचा पन्हा जो आहे तो 36-37 इंचाचा असतो, तर त्याचा पन्हा जो आहे तो 40-42 पर्यंत असतो, त्याच्यापेक्षा थोडासा जास्तही असू शकतो, पण क्वालिटी जी असते ती सेमच असते, फक्त कपडा मोठा आहे त्याच्यामुळे त्याची प्राइस वाढते। आता प्राइस वाढते त्याच्यामुळे मग आपण गाऊनची सुद्धा प्राइस वाढवतो, मग ते कस्टमर लोकांना कळत नाही, त्यांना वाटतं की हे कपडे आणि हे कपडे सेमच आहेत, मग ही काय एवढी रेंज घेते याची। आणि माझ्यासोबत असं भरपूर वेळा, म्हणजे मी आणलेले 2-3 वेळा, तेव्हा माझ्यासोबत असं झालेलं आहे की हा जर तू एवढ्याला देतेस तर हा का महाग देतेस, हा पण तेवढ्यालाच दे, पण ते नाही परवडत मला। मग त्याच्यामुळे मी ठरवलं की नाही म्हणून आपण तो कपडा आणायचाच नाही, त्याच्यामुळे मी तो मोठ्या पाण्याचा कपडा आणत नाही। तुम्हाला मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलाय कपडा की केवढा असतो, दोन्ही कपडे मोजून दाखवलेले आहेत, तर त्याचं टायटल सुद्धा असंच आहे की मोठ्या पाण्याचा कापड। तुम्ही जाऊन बघू शकता केवढा मोठा असतो तो, तुम्हाला अंदाज येईल ह्या पिसापेक्षा केवढा मोठा असतो तो। त्याच्यानंतर आहे की कपडा जर कस्टमरचा असेल तर शिलाई किती घ्यायची, तर कपडा जर कस्टमरचा असेल तर मी स्वतः तरी शिलाई 200 रुपये घेते, कारण की मी काही मग त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही। मी माझं अस्तर लावते, लेस लावते, काच बटन करते, गोट मारते, सगळं करते, म्हणजे मी माझ्याकडच्या गाऊन जशा शिवते त्याच पद्धतीने त्यांचा कपडा असल्यावरती सुद्धा मी गाऊन शिवते, आणि प्लस ती गाऊन शिवण्यासाठी तेवढा आपल्याला वेळ सुद्धा द्यावा लागतो, त्याच्यामुळे मी 200 रुपये शिलाई घेते कस्टमर कडून। आणि बरेच जण विचारतात की आपल्याला जर, म्हणजे आम्हाला जर हा बिझनेस चालू करायचा असेल तर ह्या म्हणजे गाऊनचा रेट काय ठेवायचा, कितीला विकायची ती गाऊन शिवून, तर तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे। तर मी काय करते,
आता हा जो मला कपडा ज्या किमतीला भेटलाय त्याच्यामध्ये माझ्या लेसचं, गोटचं वगैरे सगळं मी त्याला जे सामान लावते त्याचे मी पैसे ऍड करते आणि त्याच्यावरती मला 100 ते 120 रुपये म्हणजे माझी शिलाई मार्जिन मी काढते. त्याच्यावरती जास्त काढत नाही, कारण की जास्त शिलाई मार्जिन काढली की काय होतं, त्याची प्राइस पण वाढते आणि मग कस्टमरला ते परवडत नाही आणि मग त्या येत नाहीत घ्यायला. मग त्या बोलतात की त्याच्यापेक्षा बाजारातनं रेडीमेड आणलेली बरी. आणि मी दिव्यासारख्या भागात राहते त्याच्यामुळे इथे जास्त कोण प्राइस देतही नाही, त्याच्यामुळे माझ्या गाऊनची किंमत कमी आहे. आता मी ती किती आहे ती इथे सांगणार नाही, तर तुम्ही विचार करा किती असेल ती. गाऊनचा कपडा प्लस माझं सगळं सामानाचं मी त्याच्यात ऍड करते आणि त्याच्यावरती माझी 100 रुपये शिलाई मार्जिन काढते. बस एवढंच आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की तर गाऊनचा कपडा किती मीटर असतो, तर गाऊनचा कपडा हा 3 मीटर असतो. 3.25 मीटरचा सुद्धा कट येतो. आता मी ज्यांच्याकडून आणते त्यांच्याकडे 3.25 मीटरचा कट असतो आणि त्यामध्ये एकच गाऊन रेडी होते. एका गाऊनच्या पीसमध्ये एकच गाऊन रेडी होते. तर ते कशी ती मी दाखवते तुम्हाला. तर हा इथे पीस आहे माझ्याकडे. आम्ही खोलला, डबल घडीवरती आहे. हा खोलला. आता हा एवढाच येतो पीस. हा भाग पुढच्या हा भाग पुढच्या साईडला येतो आणि हा भाग पाठीमागच्या साईडला येतो. साईडने हात वगैरे कट होतात, काचपट्टी वगैरे सगळं कट होते, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एकच गाऊन होते. बऱ्याच जणींना प्रश्न पडलाय की एका कपड्यामध्ये किती गाऊन रेडी होतात, तर एका कपड्यामध्ये एकच गाऊन रेडी होते, कारण की कपडा जो आहे हा तो 3.25 मीटरचा येतो आणि ह्याच्यामध्ये किती उंची असलेली गाऊन तयार होते, तर ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 55 इंचापर्यंत उंची असलेली गाऊन तयार होते. 55 इंचाची गाऊन सुद्धा खूप म्हणजे खालून मार्जिन वगैरे कमी घेतली तरच 55 इंचाची गाऊन आपण रेडी करू शकतो. आता मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे मी 55 इंचापर्यंत गाऊन शिवते. ह्याच्यामध्ये गाऊन बसत नाही, तर मी तसं कस्टमरला सांगते की एवढीच उंची येईल, त्याच्यावरती येणार नाही. कारण की आपण काय करू शकतो ना, उंची वाढवण्यासाठी काहीच नाही करू शकत. तरी पण जर असेल थोडीफार उंची जास्त तर मी काय करते, साईडने जर कपडा उरला असेल तर त्याच्या 1-1 इंचाच्या पट्ट्या काढते आणि त्या खाली फोल्ड करण्यासाठी जॉईन करते. मग त्याच्याने अर्धा इंच का होईना पण उंची वाढते. पण सगळ्याच केसमध्ये तसं होत नाही. जर मेजर जे मोठं असेल ह्याचं गाऊनचं तर त्या पट्ट्या निघत नाहीत. मग त्यावेळेला त्यांना सांगायचं की बाबा एवढ्या पर्यंतच गाऊन येईल, त्याच्यावरती उंची येणार नाही. कारण की आपण काहीच नाही करू शकत ना, सेम कपडा आणणार कुठून, कारण की मी एका वेळेस फक्त एकच पीस उचलते आणि जरी 2-2 पीस उचलले एका डिझाईनचे तरी सुद्धा दुसऱ्या पीसचा कपडा काढून मी याला लावू शकत नाही, कारण की मग त्या गाऊनला कमी पडलं तर मग तो कुठनं आणणार असा पण प्रश्न असतो. त्याच्यामुळे फक्त 55 इंचापर्यंत ह्याच्यामध्ये उंची बसते. पण तुम्ही जर नवीन शिवणार असाल तर तुम्ही कस्टमरला सांगा की 54 इंचापर्यंत उंची बसेल, त्याच्यावरती बसणार नाही, कारण की खरंच नाही बसत. 55 इंचापर्यंत उंची खूप मुश्किलीने बसते. हा, जर तुम्हाला 3 मीटर कपडा पूर्ण मिळत असेल ना तर त्याच्यामध्ये 56 ते 57 इंचापर्यंत उंची बसते. पण 2.25 इंचाचा जर कट असेल ना या कपड्याचा तर त्याच्यामध्ये 55 इंचापर्यंतच गाऊन बसते. तर तसं कस्टमरला क्लिअर सांगायचं की बाबा ह्याच्यामध्ये 55 इंचापर्यंतच गाऊन बसते, त्याच्यावरती बसत नाही. कारण की काय बायका असतात ना, काय महिला असतात त्यांची उंची खूप जास्त असते, 56 वगैरे पण असते. माझ्या इथे येतात तशा बायका. पण माझा पीस जो आहे तोच 3.25 इंचाचा असल्यामुळे मी त्यांना सांगते की नाही बसणार म्हणून या एवढी मोठी गाऊन. तुम्हाला हवी असेल तर 55 इंचापर्यंत मी शिवून देते. पण काय असतात त्या घेतात, काय नाही घेत. चल, नाही घेत तर नाही घेत, ठीक आहे. मोठ्या पणाचा कापड कुठल्या दुकानात मिळतो? आता जिथे तुम्हाला गाऊनचा कपडा मिळतो त्या सगळ्या दुकानांमध्ये मोठ्या पणाचा कापड मिळतो. तुम्ही त्यांना विचारा तुमच्याकडे मोठ्या पणाचा कापड आहे का, त्यांच्याकडे असतो मोठ्या पणाचा कापड, ते देतात तुम्हाला. तर त्यानंतर बऱ्याच जणींची कमेंट आहे की पेपर पॅटर्न मिळतील का, म्हणजे मला वैयक्तिक मेसेज सुद्धा करतात. तर पेपर पॅटर्न गाऊनचे तरी नाही निघत पेपर. तर मला तरी असं वाटेल की पेपर पॅटर्नचा उपयोग करून गाऊन एवढी व्यवस्थित येऊ शकत नाही, कारण की गाऊन ही अंदाजाने कटिंग करायची गोष्ट आहे. आपल्याला अंदाज येत जातो, जशा आपण गाऊन शिवत जातो ना तसा एक आपल्याला अंदाज येत जातो. मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा शिवायला घेतल्या ना
तेव्हा खूप चुका केलेल्या आहेत, खूप म्हणजे खूप चुका केलेल्या आहेत. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या चुका तुमच्याकडून होऊ नये म्हणून टिप्स सांगत असते. जसं की मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगते, मी सगळ्यात मोठी चूक काय केलेली आहे. तर बारीक मेजर असला ना की कमरेला जो आकार आपण देतो ना साईडने, तर तो मी मोठ्या मेजरसाठी पण द्यायचे. आणि मग काय झालं, एका कस्टमरचे पोटाला पण टाईट झाली गाऊन, हिपला पण टाईट झाली. आणि मग त्या आल्या माझ्याकडे की असं असं खूपच टाईट झाले. आता म्हटलं काय करायचं, कारण की बाहेर तर काही मार्जिन वगैरे नव्हतं. मग मी त्यांना म्हटलं सॉरी म्हणून, तुम्ही दुसरी गाऊन घ्या त्याच्या बदल्यात, ही गाऊन राहू दे. आता चूक झाली, बाहेर कपडा पण नाहीये सैल करायला, तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. मग मी त्यांना दुसरी गाऊन शिवून दिली. पण ती चूक झाली, त्याच्यामुळे मला एक गोष्ट समजली की ज्या मोठ्या मापाच्या गाऊन असतात त्या कट करायच्या नसतात, त्यांना कपडा सगळा तसाच ठेवायचा असतो. तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते की थोडासाच कपडा कट करायचा आणि कमरेपासून पूर्ण ती लूज राहील ह्या हिशोबानेच ती कट करायची. कारण की आपल्या छातीच्या मेजरपेक्षा आपल्या हिपचं मेजर, काय काय बायकांचं पोट सुटलेलं असतं, तर पोटाचं मेजर सुद्धा जास्त असतं. आणि त्यांना गाऊन लूज हवी असते, त्याच्यामुळे ती आपण ड्रेसला जसा आकार देतो छातीपासून कमरेपर्यंत, कमरेपासून हिपपर्यंत, तर तसा आकार द्यायचा नाहीये. तो अगदी हलक्या हाताने फिरवायचा. तर ही सुद्धा एक टीप आहे. मी मागे एका व्हिडिओमध्ये शेअर सुद्धा केलं होतं तुम्हाला, कागदावरती वहीवरती आखून दाखवलं होतं की काय करतात जेव्हा मोठ्या मापाचा गाऊन असतो तेव्हा. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला कळेल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्या म्हणजे आपण जसं जसं शिवत जाऊ ना, तसं तसं आपल्याला समजत जातं की आपण काय बदल केले पाहिजेत, काय आपल्या चुका आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत. पहिलं मी काय करायची, योगचा जो भाग कट करायची ना, तेव्हा सुद्धा मी डायरेक्ट म्हणजे कट केला ना की तो जास्त नाही हे करायची, मेजर वगैरे काहीच नाही घ्यायची, डायरेक्ट अशी कट करायची. मग तो काय व्हायचा, काय काय वेळेला खेचला जायचा, काय काय वेळेला खूप असं लूज लूज असं वेगळंच काहीतरी वाटायचं. मग त्याच्यामधून एक गोष्ट कळली की आपण जे 2.5 इंच इथे घेतोय ना, ते इकडच्या साईडला सोडलं पाहिजे, तरच आपला व्यवस्थित येणार आहे तो. तर अशा गोष्टी मधून, छोट्या छोट्या गोष्टींमधून मी सुद्धा शिकत गेले आणि तुम्ही सुद्धा शिकत जाल असं मला तरी वाटतं. जर तुम्ही नवीन सुरुवात करणार असाल तुमचा हा व्यवसाय स्टार्ट करायला, आणि तुमच्या एरियात जर कोणीच नसेल गाऊन शिवून देणार, तर तुम्ही नक्की स्टार्ट करा. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरू करणार असाल ना, जर तुमचं बजेट असेल तर एक काम करा, एक बंडल, फक्त एकच बंडल घेऊन या गाऊनचं, जे की 6 पीसचं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही 6 साईजचे गाऊन वेगवेगळ्या शिवून बघा. त्या तुमच्या घरातल्या बायका ज्या असतील, कारण की घरात आपल्या असतात, आपली आई असते, सासू असते, नणंद असते, बहीण असते, अशा वेगवेगळ्या मेजरच्या बायका असतात. तर त्यांच्या मेजरनी तुम्ही त्यांना शिवून द्या गाऊन. आणि मग त्यांना जर व्यवस्थित बसल्या तर तुम्ही हा जो बिझनेस आहे तो स्टार्ट करा. जर नाही व्यवस्थित बसल्या तर काय प्रॉब्लेम झालाय हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि एक आयडिया येईल तुम्हाला की कसं काय केलं पाहिजे. कारण की मी हा गाऊन कुठून शिकले नाहीये, हा माझा स्वतःचा पॅटर्न आहे. मी तुम्हाला सांगितलं ह्या आधी सुद्धा, हा माझा स्वतःचा पॅटर्न आहे. ह्या गाऊनचं कटिंग जे आहे ते मी फक्त आमच्या शेजारी एक ताई आहेत, त्या भांडूपवरून गाऊन शिवून आणायच्या, तर त्यांची मी गाऊन एकदा फक्त बघायला घेतली होती, थोडीशी आयडिया काढली. मी काही त्यांचं कटिंग वगैरे जाऊन बघितलं नाहीये की त्या कशा कट करतात वगैरे. मी एक माझ्या लेवलने एक आयडिया काढली की ही गाऊन अशी अशी कट करत असते. आणि मी जेव्हा हे स्टार्ट केलंय ना, तेव्हा सुद्धा खूप गाऊन आम्ही खराब केलेले आहेत. माझी एक मैत्रीण होती माझ्यासोबत, ती आणि मी दोघींनी हे स्टार्ट केलेलं होतं. तर आम्ही दोघींनी एकमेकींच्या मापाच्या, म्हणजे आमच्या दोघींचं माप सेम आहे, तर अशा मापाच्या गाऊन आम्ही कट केल्या. बाबा काय म्हणजे प्रॉब्लेम येत आहेत, कधी शॉर्टच झाली गाऊन, म्हणजे पूर्ण उंची घेऊन सुद्धा अगदी अँकलच्या वरती गाऊन आली, कधी शोल्डर हितपर्यंत आले पूर्ण. त्याच्यानंतर मी योगचं तुम्हाला सांगितलंच काय प्रॉब्लेम झाला, गळा कधीतरी लहानच झाला, कधी मोठाच झाला. या अशा चुका करूनच आता माझा हा बिझनेस चांगला चालू आहे. चांगला म्हणजे खूपच चांगला चालू आहे. मी शिवलेल्या गाऊन बायकांना आवडतात, त्या मला येऊन सांगतात सुद्धा की खूप छान झाली, मस्त बसली. ज्या पहिल्यांदा शिवण्यासाठी येतात त्या नेक्स्ट टाइम अगदी आवर्जून येतात, जरी त्यांना महाग वाटली तरी सुद्धा त्या येतात, कारण की त्या मला सांगतात की छान बसते, त्याच्यापेक्षा टिकते सुद्धा चांगली. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर कापड वगैरे घेणार असाल तर त्या कापडाची पारख व्यवस्थित करा की हे कापड आपल्याला कस्टमरला द्यायचंय, तर ते आपण चांगल्याच क्वालिटीचं घ्यायला पाहिजे.
ह्या हिशोबाने हे सगळं करायचंय. एक एक छोटी छोटी गोष्ट पण लक्षात ठेवायची आणि त्याचा विचार करूनच मग आपला हा बिझनेस स्टार्ट करायचा. मी छोटे छोटे टिप्स तुम्हाला देतच असते आणि आय होप ते तुम्हाला उपयोगी पडत असतील. तर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा सांगा, मी त्याची सुद्धा उत्तरं देईनच. पुढे एखादा व्हिडिओ घेऊन येईन मी त्या बाबतीत. एका ताईने मला विचारलं होतं की माझ्या या दुकानाला रेंट किती आहे, भाडं किती आहे. तर त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत तुम्हाला, कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं गाळ्याचं जे रेंट असतो तो वेगवेगळा असतो. आता हा माझा एरिया जरासा आतमध्ये, त्याच्यामुळे मला 5,000च्या आतमध्येच रेंट आहे. पण लाईट बिल वगैरे सगळं धरून माझं 5,000पर्यंत जातं. कधी कमी होतं, कधी जास्त होतं. तर असा आहे थोडासा भाग. तर चला, आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली असतील. अजून काही राहिले असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. मी त्याचं सुद्धा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन त्यावरती सुद्धा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हाईप सुद्धा करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच नवनवीन व्हिडिओ ह्या पुढे सुद्धा येत राहणार आहेत. वेगवेगळ्या टिप्स असणार आहेत, कटिंग असणार आहेत आणि सोबत माझं डेली रुटीन सुद्धा असणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही बघाल अशी आशा आहे मला. तर चला, व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.